हाय फ्रेंड्स, आपण आज चाललो एक नवीन अनुभव घ्यायला. आजचा व्हिडिओ असणार आहे काहीतरी वेगळा. विषय असा आहे की आम्ही चाललो आज एक नाटक बघायला. आपण पिक्चर खूप बघतो, थिएटर्सला जातो, मॉल्सला जातो आणि पिक्चर बघतो. पण नाटक बघणं हे काहीतरी वेगळी मजा असते, कारण की समोरासमोर आपल्या त्यांच्या एक्सप्रेशन्स, त्यांच्या ॲक्टिंग आपल्याला सगळं बघायला मिळतं आणि त्यांचे काही विषय असतात ते आपल्यासमोर डायरेक्टली आपल्या मनाला भिडतात. तर असंच एक नाटक बघायला चाललो आपण कल्याणला आत्रे रंगमंचमध्ये. इथे नाटकाचं नाव आहे लग्न पंचमी. आज तारीख आहे 26, दुपारी 4 वाजता नाटक आहे. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर. येस, मराठीमधले 2 दिग्गज कलाकार आहेत, स्वप्नील जोशी आणि मराठी खानविलकर. यांचा अभिनय आपण लाईव्ह बघणार आहोत. मराठी नाटक बघायला पाहिजे. हां, आपली भाषा जगवायची असेल, आपली संस्कृती जगवायची असेल, आपली कला जगवायची असेल तर मराठी नाटक, नंतर मराठी पुस्तकं, मराठी शाळा, ज्या ज्या ठिकाणी मराठी गोष्टी येतात त्या जपणं खूप गरजेचं आहे. त्याचाच आमचा एक थोडासा प्रयत्न आहे. तर आम्ही चाललो मराठी नाटक बघायला. आमच्यासोबत आम्ही तुम्हाला थोडे क्लिप्स दाखवू. येस, पूर्ण नाटक दाखवू शकत नाही कारण की कॉपीराइट येऊ शकतो. तर नक्की बघा. हा बेकार आहे. माझा बघ चेक कर. हॅलो 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 वाढव. अरे लोकांसमोर कसं बोलतोस तू? काहीतरी तरी इज्जत ठेव. बायकोची काय आहे की नाही तुला? एक मिनिट. काय फाईट विथ मी इन इंग्लिश. आता गंमत बघा. फाईट इंग्लिश. दुसरं वाक्य बोल. मदत करा पटकन. ए हा लिसन. येस, मॅरेजिंग. आय वर्क हार्डिंग. काय? ओके, थँक्यू. what 4 वाक्य इंग्रजी, 5व्या वाक्याला व्हॉट व्हॉट व्हॉट. मैं क्या बोलती हूँ, मैं क्या बोलती हूँ, मैं क्या बोलती हूँ. या नाटकामध्ये अनेक रोल करणारे सुनील अभ्यंकर. या नाटकात जिने 3 रोल केले मधुगंधा कुलकर्णी. ज्या सुपरस्टारची ओळख करून द्यायची काहीच गरज नाहीये, फॉर्मॅलिटी आहे. आणि स्वप्नील जोशी. नाटकाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी. नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी. आमच्या सगळ्यांतर्फे, बॅकस्टेज टेक्निशियन, आमच्या संपूर्ण टीम तर्फे तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला प्रभू श्री रामचंद्र की. ही आता एक प्रथा झालेली आहे. नाटकामध्ये तुम्ही हे ऐकलं असेल, पाहिलं असेलच. आय लव्ह यू. पुन्हा भेटूया दुसऱ्या एखाद्या हाऊसफुल प्रयोगाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. हाय फ्रेंड्स, आत्ताच आम्ही नाटक बघून घरी आलो आणि फ्रेश झालो. खूप ट्रॅफिक होती, रामनवमी होती त्यामुळे आम्हाला काही शूट करायला जमलं नाही. ट्रॅफिकमध्ये खूप दमलो, जेवलो आणि घरी आलो. तुम्हाला रिव्ह्यू देतो. रॅली निघाली होती ना, त्यामुळे आम्हाला खूप ट्रॅफिक लागली. आम्ही जवळपास अर्धा 1 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आत्ता कुठे जरा रिलॅक्स वाटते घरी आल्यावर. नाटक खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. लग्न पंचमी या नाटकामध्ये जास्त करून नवरा बायकोचं संभाषण आणि नवरा बायकोनी नाती कशी जपली पाहिजे, शेवटपर्यंत एकमेकांना साथ कशी दिली पाहिजे ते दर्शवलं आहे. आणि खूप छान आहे, बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. सगळ्यांनी नक्की आवर्जून बघा. पूर्ण फॅमिलीने बघायला पाहिजे असा नाटक आहे. म्हणजे ज्यांचं लग्न होणार आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे, जे जनरेशन झेडची मुलं आहेत त्यांचं जास्त लग्न होतं आहे,
म्हणजे एकमेकाला स्पेस कसा द्यायचा, एकमेकाला कसं समजून घ्यायचं, लहान लहान गोष्टींवरनं भांडणांवरनं कसं शेवटच्या टोकापर्यंत माणसं पोचतात, ही सगळी उदाहरणं त्यामध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या माणसाचा सल्ला कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि ॲक्टिंग तर काय सांगायची गरज नाहीच आहे. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर A1. दोघं पण खूप मोठे कलाकार आहेत आणि त्यांचे सपोर्टिंग कलाकार होते ते पण खूप जुने कलाकार आहेत. त्यांनी पण भरपूर नाटकं केलेली आहेत आणि हे नाटक खूप चांगलं आहे, डायरेक्शन चांगलं आहे, ॲक्टिंग चांगली आहे. तर सगळ्यांनी बघावं असं नाटक आहे. आमच्याकडनं नाटकाला 10 पैकी 10 स्टार आहेत. जर तुमच्याकडे कधी नाटक लागलं तुम्ही नक्की बघा. शो पूर्ण हाऊसफुल होता. आम्ही थोडे ग्लिम्स काढलेले आहेत. व्हिडिओ काढण्यासाठी तिथे मनाई आहे. थोडेसे ग्लिम्स काढले आहेत खास आपल्या ब्लॉगसाठी, की जेणेकरून तुम्हाला पण कळावं की नाटकामध्ये येस, थोडंफार काय बघण्यासारखं आहे ते. त्याच्यासाठी थोडेसे ग्लिम्स काढलेत आम्ही. तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती, काही प्लेसेसच्या माहिती, कधी नाटकाच्या रिव्ह्यूज, कधी पिक्चरचे रिव्ह्यूज, कधी खाण्याचे रिव्ह्यूज, कधी काही ठिकाणच्या प्लेसची ब्लॉगिंग किंवा फॅमिलीची ब्लॉगिंग किंवा गेट टुगेदरचं ब्लॉगिंग, असे बरेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत जाऊ. चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.